नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खूप मोठी बँकिंग जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे. IDBI बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी एक नवीन भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत, जिथे पगार 70,000पर्यंत जाऊ शकतो. लक्षात ठेवा, पगार 70,000 आहे. पण मित्रांनो, या भरतीमध्ये एक अशी अट आहे जी 90% विद्यार्थ्यांना माहिती नसते आणि त्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट होतात. ती अट म्हणजे या भरतीची सेकंड क्रायटेरिया आहे आणि ती अट काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. सोबतच या परीक्षेसाठी तुम्हाला फ्री CBT प्रॅक्टिस टेस्ट कुठे मिळेल हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या भरतीमध्ये टोटल 200 जागा, स्टार्टिंग सॅलरी ही 48,000 पण सुरू होते आणि ही भरती डायरेक्ट बँकिंग ऑफिसर लेवल जॉब आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला सांगणार आहे की कोण अर्ज करू शकतो, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, वयोमर्यादा काय आहे, निवड प्रक्रिया कशी आहे आणि या एक्झामसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्री CBT प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला कुठे मिळणार आहे, जे तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयोगी पडणार आहे. आता पुढे जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते कमेंट्समध्ये लगेच तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. आणि मला खरंच बघायचं आहे की महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा सर्वात जास्त ॲक्टिव्ह आहे. आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव दिसत नसेल तर लगेच कमेंट्स टाका. तुमची पहिली कमेंट तुमच्या जिल्ह्याच्या नावाची टाका आणि मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्या कमेंटला रिप्लाय देतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, IDBI बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड A पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये टोटल पोस्ट 200 आहेत. आता त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 81, OBC साठी 54, SC साठी 30, ST साठी 15 आणि EWS साठी 20 जागा आहेत. ही भरती ऑल इंडिया लेवल बँकिंग ऑफिसर जॉब आहे, हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. आता या जॉबची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅलरी. IDBI बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजरचा बेसिक पे हा 48,480 पासून सुरू होतो. याशिवाय DA, HRA, मेडिकल, अदर अलाउन्सेस मिळून मंथली सॅलरी 70,000च्या आसपास जाऊ शकते. आणि बँकिंग सेक्टरमध्ये लक्षात ठेवा, बँकिंग सेक्टरमध्ये प्रमोशनल पाथ हा खूप स्ट्रॉंग असतो. जसं की आता असिस्टंट मॅनेजर, त्यानंतर मॅनेजर, त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर, त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर आणि त्यानंतर जनरल मॅनेजर. म्हणजे लॉंग टर्म करिअर ग्रोथ यामध्ये आहेच आणि सिक्युरिटीसुद्धा आहे. म्हणजे लॉंग टर्म करिअर सिक्युअर इथे होऊ शकतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. या नोटिफिकेशनचं महत्त्व लक्षात घ्या. आता पुढची माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी तुम्हाला या नोटिफिकेशनचा सेकंड क्रायटेरिया सांगणार आहे, जी महत्त्वाची अट आहे, जी पूर्ण केल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही, ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता महत्त्वाच्या तारखा पाहून घेऊ, शक्यतो नोट करून घ्या. ॲप्लिकेशन स्टार्ट झालेत 8 मार्च 2026 पासून. याचे ॲप्लिकेशन करायची शेवटची तारीख ही 19 मार्च 2026 आहे. परीक्षेची अंदाजित तारीख ही 12 एप्रिल 2026 आहे. वेळ खूप कमी आहे, त्यामुळे तयारीला आत्ताच लागा. म्हणजे तयारीसाठी अजून चांगला वेळ आहे, म्हणून वेळ वाया घालवू नका, लवकर अर्ज करा. मित्रांनो, आतापर्यंतची माहिती तुम्हाला उपयोगी आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कारण तुमचा लाईक यूट्यूबला सिग्नल देतो की हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि तुमचा एक लाईक आणि सबस्क्रिप्शन मला अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट रोज आणण्यासाठी मोटिवेशन देतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता याची एलिजिबिलिटी पाहून घेऊ, म्हणजे शैक्षणिक पात्रता. आता याचा फर्स्ट क्रायटेरिया आहे तो म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, म्हणजे एनी ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, हे लक्षात ठेवा. मात्र याची दुसरी अट म्हणजे सेकंड क्रायटेरिया मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आत्ता मला सांगा कमेंट्समध्ये की तुमचं शिक्षण काय झालं आहे, तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं आहे, म्हणजे BA, BCom, BSc, ITI, डिप्लोमा. कारण पुढे मी तुमच्या एज्युकेशननुसार जॉब अपडेट आणणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे सरकारी आणि प्रायव्हेट जॉबचे सर्व अपडेट तुम्हाला लगेच मिळतील, जेणेकरून एकही महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही, हे लक्षात ठेवा. आता याचं एज क्रायटेरिया आपण पाहून घेऊ. याचं एज क्रायटेरिया मिनिमम एज हे 21 वर्षापासून ते मॅक्झिमम एज हे 30 वर्षापर्यंत आहे. पण SC, ST, OBC, PWD यासाठी गव्हर्नमेंट रूलप्रमाणे एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळतं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. तर या भरतीचे सिलेक्शन प्रोसेसमध्ये 4 स्टेज आहेत. पहिली स्टेज आहे ती म्हणजे ऑनलाईन टेस्ट.
दुसरं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तिसरी आहे पर्सनल इंटरव्ह्यू आणि चौथी आहे मेडिकल टेस्ट. आता जी पहिली टेस्ट आहे ऑनलाईन टेस्ट, तर त्यामध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन्स राहणार आहेत. 120 मिनटं तुम्हाला वेळ मिळणार आहे. जी ऑनलाईन टेस्ट आहे त्याचे सब्जेक्ट आपण यामध्ये पाहून घेऊ. तुम्हाला लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्लिट्यूड, बँकिंग अवेअरनेस हे तुम्हाला या ऑनलाईन टेस्टमध्ये सब्जेक्ट आहेत. आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मित्रांनो, या परीक्षेच्या तयारीसाठी आपण महाराष्ट्र स्टुडंट मित्रा या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला फ्री CBT प्रॅक्टिस टेस्ट विथ टायमर देणार आहोत. आणि ह्या टेस्टचे फायदे काय आहेत की तुम्हाला रिअल एक्झाम एक्सपिरियन्स मिळणार आहे, तुम्हाला तुमचं स्पीड इम्प्रूव्ह होणार आहे, कॉन्फिडन्स वाढेल, परीक्षेची भीती कमी होईल, तुमची तयारी कुठपर्यंत झाली आहे हे तुम्हाला कळेल. आणि ही टेस्ट लवकरच त्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होणार आहे. म्हणून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आत्ताच जा आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आता याची ॲप्लिकेशन फी आपण पाहून घेऊ. तर SC, ST, PWसाठी 250 रुपये आणि अदर कॅटेगरीसाठी 1050 रुपये इतकी फी इथे आकारण्यात आली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, मी तुम्हाला एक रिमाइंडर देतो आहे. जर तुम्हाला या जॉब नोटिफिकेशनबद्दल प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक कमेंट्स वाचतो आणि त्याला उत्तर देण्याचा प्रयत्नही करतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण अप्लाय करताना ही माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकते. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य घडवू शकतो आणि कोणाच्या तरी करिअरला दिशा देऊ शकतो. हेही तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करायचं असेल तर ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी. ह्या जॉब नोटिफिकेशनचा सेकंड मुख्य क्रायटेरिया, शेवटची अट म्हणजे ज्या अट पूर्ण केल्याशिवाय तुम्ही अप्लाय करू शकत नाही ती अट तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये किमान तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. ही या जॉब नोटिफिकेशनची सेकंड क्रायटेरिया आहे. फर्स्ट क्रायटेरिया आहे ते म्हणजे तुम्ही एनी ग्रॅज्युएट असायला हवात तरी चालणार आहेत. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला बँकिंग सेक्टरचा 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी हवा. तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असायलाच हवा, त्याशिवाय तुम्ही ते अप्लाय करू शकत नाही. पण ज्यांच्याकडे अनुभव नाही आहे त्यांनी निराश होऊ नका. तर लक्षात ठेवा, जे फ्रेशर आहेत मी त्यांच्यासाठी जॉब अपडेट घेऊन येणार आहे. ज्या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट आणि फ्रेशर म्हणजे ज्यांना अनुभव नाही ते चालतील असे मी जॉब अपडेट घेऊन येणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. ज्या वेळेला मी ते जॉब अपडेट घेऊन येईन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला अशाच गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करून सांगा की तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करत आहात. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि महाराष्ट्र स्टुडंट मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब अपडेट, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, फ्री प्रॅक्टिस टेस्ट नियमित मिळणार आहेत. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.